रहे न रहे हम. लेखन राजन पोळ. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. रहे न रहे हम. 6 फेब्रुवारी 2022. पेडर रोडवरच्या प्रभुकुंजात एक अघटित घटना घडून गेली. सप्तस्वरांच्या क्षितिजावरचा एक अलौकिक स्वयंप्रकाशित तेजस्वी तारा अकस्मात निखळून लौकिकदृष्ट्या दृष्टीआड झाला. एका सुवर्णयुगाचा अंत झाला आणि सूर मंदिराचा गाभारा सुनासुना करत स्वरदेवता लता दिदीनं अलविदा म्हणत साऱ्या पृथ्वी तलाला शोकसागरात डुबवून टाकलं. पण अहो आश्चर्य, त्याचवेळी स्वर्गाच्या महाद्वारावर आनंदोत्सवाला उधाण आलं. साऱ्या देवलोकात एकच तारांबळ उडून गेली, इतकी की घाईघाईत दवबिंदूच्या थेंबाथेंबात सूर्याची रेशीम किरणं आरपार शिरली आणि क्षितिजाच्या निळाईत सुंदर इंद्रधनुचं स्वागत तोरण बांधलं गेलं. मंद हवेच्या झुळकीसरशी इंद्र दरबारातली नाजूकशी पारिजातकाची वेली किंचितशी झुकली आणि अवघ्या अवकाशात प्राजक्ताच्या शुभ्र फुलांची पखरण झाली. स्वर्गाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला ऐरावत झुलू लागले. साक्षात देवाधिदेव इंद्रदेव सिंहासनावरून पाय उतार होत 2 पावलं पुढं आले. क्षणभरासाठी रंभा, मेनका, उर्वशी, अप्सरा यांच्या थिरकणाऱ्या पायातल्या नुपुराची रुणझुण निशब्द झाली. नटराज आपल्या परिवारासह या स्वागत सोहळ्यात सामील झाले. ब्रह्मा, विष्णू आदी सकल देवगणांचं आगमन झालं. नारद, तुंबरू आणि गंधर्वांच्या मधुर कंठातून सूर, ताल आणि आलापांची आतषबाजी सुरू झाली. घनदाट बसलेल्या देवसभेत गणराज ब्रह्मतालावर नृत्यात रंगून गेले. शेकडो सनईंच्या ध्वनिलहरींचे तरंग दाही दिशात विस्तारू लागले आणि फुललेल्या मोगऱ्याच्या सुगंधात प्रत्यक्ष ज्ञानेश्वर धावतच समोर आले आणि हर्षानंदे उद्गारले. अहो ऐकलत का? पृथ्वीवरचा ताल नव्हे, साक्षात लता स्वर्गात येते. हो हो, तीच ती गंधर्व गळा, सुरांचा मळा, जिच्या स्वरामृतामुळं माझं पसायदान अवघ्या विश्वात अजरामर झालं. माऊलीच्या या आवाजासरशी तुकाराम, मुक्ताई, मीराबाई लगबगीनं बाहेर येतात. पाठोपाठ पंडित भीमसेन, उस्ताद बिस्मिल्ला खां, उस्ताद बडे गुलाम अली खां, सी रामचंद्र, नौशाद, मदन मोहन, रोशन, SD, RD, शंकर जयकिशन यांच्यासह शांताराम बापू, भालजी पेंढारकर, राज, दिलीप, देव, नरगिस, मधुबाला, मीनाकुमारी, नूतन यांच्यासह अनेक दिग्गज येऊन धडकतात. बाजूलाच दीनानाथ आणि माई आपल्या लेकीची आतुरतेनं प्रतीक्षा करत असतात. इतक्यात कुठंतरी विणेवरची तार छेडली जाते आणि त्याबरोबर धवल वस्त्रांकित शारदा प्रसन्न मुद्रेनं आपल्या सूरमंदिरातून बाहेर पडते आणि स्वागत कक्षात येऊन थांबते. चला, आज माझी लाडकी कन्या परमशिष्या स्वगृही येते, तिचं स्वागत करूया. सरस्वतीच्या रसाळ वाणीतून शब्द बाहेर पडतात आणि क्षणभर शांतता पसरते. नमस्कार करते. मी आत येऊ ना? स्वर्गाच्या दारात लता दिदी विनम्रपणे अनुमतीच्या प्रतीक्षेत उभ्या असतात आणि इंद्र दरबारात एकच जल्लोष होतो. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आणि त्या दिवसापासून अवघा स्वर्गलोक तालासुरांच्या अभिषेकात न्हाऊन निघतो. इंद्र दरबारात प्रतिदिनी नवनवीन कर्णमधुर अवीट स्वररचनांचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी होऊ लागते. पण इतकं सगळं असूनही कुठंतरी काहीतरी उणीव राहते, याची प्रत्येकाला रुखरुख लागून राहते. नक्की काय घडते किंवा काय बिघडते समजेनासं होतं. सगळे देवगण चिंताक्रांत होऊन जातात. इतक्यात नारद मुनींचं रंगदरबारात आगमन होतं. सिंहासनावर विराजमान असलेल्या आणि काहीशा अस्वस्थ असणाऱ्या इंद्रदेवाला पाहून ते स्वतःशीच हसतात. नारदांची ही भावमुद्रा पाहून क्रोधित झालेले इंद्रदेव त्यांना हसण्याचं कारण विचारतात. त्यावर नारद नम्रपणे अभिवादन करत म्हणतात,
नारायण नारायण. माफ करा महाराज, पण हे जे काही घडतं आहे याला कारण आपणच आहात. कारण आपणच केलेल्या नियमानुसार मृत्यू लोकातल्या माणसांना स्वर्गात येताना आपल्याबरोबर काहीही घेऊन येता येत नाही. तात्पर्य हेच की आपल्या या कठोर प्रतिबंधामुळं लताच्या अवीट गाण्यांचा मौल्यवान खजिना पृथ्वीवरच राहून गेलेला आहे. आणि महाराज, नेमकी तीच उणीव आपल्या चिंतेमागचं कारण बनलेली आहे. अर्थात हा सगळा अनमोल खजिना स्वर्गलोकात आणण्याचा माझा मानस होता, पण लताचं प्रत्येक गाणं पृथ्वीवासियांच्या काळजात इतकं खोलवर रुजलंय, इतकं खोलवर रुजलंय की तिथून ते पुन्हा परत आणणं म्हणजे साक्षात गंगेला पुन्हा स्वर्गात आणण्यासारखं कठीण काम आहे. पण मुनिवर्य, यावर काहीच उपाययोजना करता येणार नाही का? इंद्राने उपस्थित केलेल्या प्रश्नावर नारदमुनी क्षणभर शांत होतात आणि म्हणतात, देवादिदेवा, माफी असावी, पण आपण केवळ स्वर्गलोकाचाच विचार करत आहात. तथापि इथल्यापेक्षाही मृत्यूलोकातली परिस्थिती खूपच विदारक आहे देवा. लता दीदींचा पुनर्जन्म होईल आणि पुन्हा ती पृथ्वी तलावर अवतरेल या आशेवर लोक तिची चातकासारखी प्रतीक्षा करतायत. म्हणूनच लता दीदींच्या अवीट गान खजिन्याचा अमृतानंद लुटायचा असेल तर आपल्यालाच पृथ्वी तलावर अधूनमधून फेरफटका मारावा लागेल. योगायोगानं आजच लता दीदींचा स्मृतिदिन असल्यामुळं इंद्रदेव क्षणाचाही विलंब न करता पृथ्वीवर प्रवेश करतात आणि प्रभातीच्या शुभ्र धुक्यांच्या कुशीत लपेटलेले डोंगर, नदी, तलाव, पानं, फुलं, बागबगीचा यातून विहार करत राहतात. त्याचवेळी कळीच्या खुलण्याआधी फुलांच्या गंधकोशात, डोलणाऱ्या गवतावरती, फुलणाऱ्या तुऱ्यात, सागराच्या पाण्यावरती, फेसाळणाऱ्या लाटात, उबदार धुक्यातून ओघळणाऱ्या दवात, दाटलेल्या मेघछायेत, नाचणाऱ्या मोरात, मानस सरोवरातल्या राजहंसाच्या डौलात, हिमालयाच्या शिखरावरून झरणाऱ्या झऱ्यात, शिंपल्यातल्या मोत्यात आणि प्रत्येकाच्या हृदयात, मधाच्या पोळ्यात आणि कोकिळीच्या गळ्यात, अमृतधारांच्या झुल्यावर स्वार झालेली लता दीदींची एक भावमधुर सुरावट त्यांच्या कानावर पडते. रहे न रहे हम महका करेंगे, बनके कली बनके सबा बागे वफा में. रसिक हो, आत्ताच आपण रहे न रहे हम या ललित लेखाचं वाचन ऐकलं. लेखक राजन पोळ, कोल्हापूर. त्यांचा मोबाईल नंबर 7588264328. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186. ध्वनिमुद्रण दिनांक 6 फेब्रुवारी 2024.